आणि आता एक मोठी बातमी, पोलिसांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणं शिवसेना आमदार संजय गायकवाड यांना चांगलंच भोवलेलं आहे। आमदार संजय गायकवाड यांच्या विरोधात बुलढाणा शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। न्यूज 18 लोकमतनं संजय गायकवाड यांच्या वादग्रस्त वक्तव्याची बातमी दाखवली होती आणि त्यानंतर आता त्यांचं पोलिसांबद्दलचं हे आक्षेपार्ह वक्तव्य त्यांना भोवलेलं आहे। संजय गायकवाड यांच्या विरोधात बुलढाणा शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय। दरम्यान शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी काय वक्तव्य केलं होतं आपण ते पाहूया। रेड केली 50 लाख कधी पकडले ते 50,000 दाखवतात। राज्यात मध्ये खरोखर या देशातल्या पोलिसांनी इमानदारीने जर काम कधी केलं, याने कधी म्हणलं नाही 1 वर्ष बघते मी काहीच करणार नाही, इमानदारी ड्युटी करीन, तर सगळे सुतासारखे सरळ होऊन जातील, सुतासारखे। अरे पोलीस सारखं तर अकार्यक्षम डिपार्टमेंट भारतात म्हणजे आपल्या जे महाराष्ट्रात हे जगात कुठंच नसतं। पोलीस डिपार्टमेंट म्हणजे कोणताही शासनाने कायदा केला की यांचा एक हप्ता वाढला, गुटखा बंदी केली की याने गुटखा तयारचा यांचा हप्ता वाढला, दारू बंद केली की याने चालू करायची हप्ता वाढला। या राज्यातल्या पोलिसांनी देशातल्या पोलिसांनी इमानदारीने काम कधी केलं ना, तर या जगातली सगळी गंदगी खतम होऊ शकते। यांनी फक्त प्रामाणिकपणे आपलं कर्तव्य सदर क्षणाखलनी करणं आहे, एवढं फक्त यांनी चांगलं जर केलं ना, तर सगळी गुन्हेगारी खतम होते।